नमस्कार मित्रांनो, पुणे शहर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आम्ही आलो आहोत. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे पुणे शहराचा अंदाजित कट ऑफ किती असू शकतो याची एक महत्त्वाची लिस्ट समोर आली आहे. मित्रांनो, ही लिस्ट पूर्णपणे अंदाजित आहे हे लक्षात घ्या. अधिकृत निकाल येईपर्यंत यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. चला तर मग प्रवर्गानुसार अंदाजित गुण पाहूया. एससी प्रवर्ग मुलांसाठी अंदाजे 125 आणि मुलींसाठी 115 गुणांपर्यंत कट ऑफ राहू शकतो. एसटी प्रवर्ग मुलांसाठी 122 आणि मुलींसाठी 112चा अंदाज आहे. व्हीजेए मुलांचे मेरिट 130 आणि मुलींचे 121च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. एनटीबी मुलांसाठी 129 आणि मुलींसाठी 121. एनटीसी येथे चुरस जास्त असून मुलांसाठी 131 आणि मुलींसाठी 123चा अंदाज आहे. एनटीडी मुलांसाठी 131 आणि मुलींसाठी 122. एसबीसी मुलांचे अंदाजित मेरिट 126 आणि मुलींचे 119 आहे. ओबीसी प्रवर्ग ओबीसी प्रवर्गात मुलांसाठी 129 आणि मुलींसाठी 118 गुणांची शक्यता दिसतेय. ओपन किंवा खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी स्पर्धा नेहमीच जास्त असते. येथे मुलांचे मेरिट 132 आणि मुलींचे 124च्या आसपास राहू शकते. एससीबीसी प्रवर्गातील मुलांसाठी कट ऑफ 130 म्हणजे 130 गुण इतका आहे, तर याच प्रवर्गातील मुलींसाठी हा कट ऑफ 121 गुणांवर स्थिरावला आहे. EWS मधील मुलांसाठी कट ऑफ 121 गुण आहे. हे लक्षात घ्या की एससीबीसी मुलींचा आणि EWS मुलांचा कट ऑफ सारखाच आहे आणि EWS प्रवर्गातील मुलींसाठी सर्वात कमी म्हणजे 100 गुणांची आवश्यकता. हा कट ऑफ पाहता यंदा स्पर्धा खूप मोठी आहे असे दिसून येते. जर तुमचे गुण या रेंजमध्ये असतील तर तुमच्या निवडीची शक्यता दाट आहे. पण लक्षात ठेवा, हा केवळ एक अंदाज आहे. अधिकृत निकालासाठी आपल्याला पोलीस प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटची वाट पाहावी लागेल. तुम्हाला काय वाटते, हा कट ऑफ यापेक्षा कमी लागेल की जास्त? तुमचे एकूण गुण किती आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.